नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या इम्पॉर्टंट न्यूज आणि इम्पॉर्टंट अपडेटला बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेडबद्दल. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1074.95 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 37.79%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 4,500 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, पारस डिफेन्स टू इन्व्हेस्ट ₹12,000 करोड इन इंडियाज फर्स्ट ऑप्टिक्स पार्क इन महाराष्ट्र. तर मित्रांनो, पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीज लिमिटेड महाराष्ट्रामध्ये 12,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. कशासाठी? इंडियाचा पहिला ऑप्टिक्स पार्क डेव्हलप करण्यासाठी. चला आता बोलूया PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे हुडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 220.44 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 31.37%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 43.95 थाउजंड करोड रुपयेचा म्हणजे जवळपास 44,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, हुडको साइन्स MOU विथ वधवान पोर्ट प्रोजेक्ट फॉर ₹25,000 करोड फंडिंग फॉर वेरियस इन्फ्रा वर्क्स. तर मित्रांनो, हुडकोने वधवान पोर्ट प्रोजेक्टसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? वेरियस इन्फ्रा वर्क्ससाठी 25,000 कोटी रुपयांची फंडिंग करण्यासाठी. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 787 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 28.33%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 94.67 थाउजंड करोड रुपयेचा म्हणजे जवळपास 95,000 कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, अडानी एनर्जी बॅक्स ₹25,000 करोड ऑर्डर. तर मित्रांनो, अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडला 25,000 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल, जी मुकेश अंबानीची कंपनी आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 1,244.45 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 14.06%चे नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 16.86 लाख कोटी रुपयांचा म्हणजे जवळपास 17 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, महाराष्ट्र सायन्स ₹3.05 लाख करोड MOU विथ रिलायन्स इंडस्ट्रीज. तर मित्रांनो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे आणि मित्रांनो, या MOUच्या अंतर्गत रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड महाराष्ट्रामध्ये 3.05 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे आणि मित्रांनो, या इन्व्हेस्टमेंटमुळे महाराष्ट्रामध्ये 3 लाख जॉब्स क्रिएट होऊ शकतात. चला आता मित्रांनो बघूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड कोणकोणत्या सेक्टर्समध्ये टोटल 3.05 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, रिन्युएबल एनर्जी, बायो एनर्जी, ग्रीन हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, इंडस्ट्रियल एरिया डेव्हलपमेंट, रिटेल, डेटा सेंटर्स अँड टेलिकम्युनिकेशन्स, हॉस्पिटॅलिटी अँड रिअल इस्टेट या वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये महाराष्ट्रामध्ये टोटल 3.05 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राइस आहे 243.90 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 2.83%चे नेगेटिव्ह
रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.5 लाख कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल जॉईंट व्हेंचर एंटर्स स्टॉक ब्रोकिंग बिझनेस. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि ब्लॅकरॉकची जॉईंट व्हेंचर कंपनी जिओ ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स प्रायव्हेट लिमिटेडने आपली होली ओन सबसिडरी कंपनी इनकॉर्पोरेट केली आहे, जिचे नाव आहे जिओ ब्लॅकरॉक ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड. आणि मित्रांनो, ही कंपनी कशासाठी इनकॉर्पोरेट केली आहे? तर मित्रांनो, स्टॉक ब्रोकिंग बिझनेसमध्ये एंट्री करण्यासाठी. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड. तर या कंपनीचा करंट शेअर प्राईज आहे 363 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 4.95% नेगेटिव्ह रिटर्न दिले आहे आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 1.16 लाख कोटी रुपयांचा, म्हणजे जवळपास 1.25 लाख कोटी रुपयांचा. तर मित्रांनो, टाटा पॉवर OREDA साइन्स MOU फॉर रूफटॉप सोलार एक्सपान्शन इन ओडिशा. तर मित्रांनो, टाटा पॉवरने OREDA म्हणजे ओडिशा रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीसोबत MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कशासाठी? ओडिशामध्ये रूफटॉप सोलार एक्सपान्शनसाठी. तर मित्रांनो, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.